उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे डॉलिमी यांना, शुभांगी ताईंना, शंभू मैत्री, शंभू मैत्री आणि जगदीश राव फोटो काढायचा आणि गाई गणपती सिद्धार्थजी यांचं नाव राहून गेलं। सिद्धार्थजींचं स्वागत पीछे से विशाल पीछे से गणपती बाप्पा शुभेच्छा द्यायच्या चाकरमान्यांसाठी जे कोकणात जातात। सगळ्यांना नमस्कार। भारतीय जनता पक्षातर्फे पुढच्या आठवड्यापासून साजरा होणाऱ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती उत्सव नाही, माझे मित्र संजय उपाध्याय, प्रकाश जकोटिया हे सगळे माझे गेले अतिशय चांगलं काम केलं त्याने आणि त्या कामाचा एक प्रारूप म्हणून आज तुमच्यासमोर एवढ्या सगळ्या एसट्या आणि एवढे सगळे प्रवासी दिसत आहेत। तुमचा सगळ्यांचा प्रवास आम्हाला गाडी पुढे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती। संजय उपाध्याय द्वारा यहाँ पे संदेश तो मुझे ऐसा देना है कि आज जो हम लोग गाँव जा रहे हैं, हमारे रत्नागिरी जो कि सिंधुदुर्ग कनकौली में जाने वाले हैं, वो भगवान का दया है। क्योंकि कल तक हम लोग को मालूम था कि एसटी बंद है, लेकिन अभी मैं सुना संजय जी उपाध्याय ने गणपति बप्पा के सिद्धिविनायक जाके उनको बोला कि भाई कल हमारा गांव वाला जाने वाला है, सब हम लोग ने एसटी चालू किया है तो चालू करने दो। और वो आशीष सेलार जी से बात किया, उन्होंने बोला कि हम लोग एसटी छोड़ने वाला है। इसके लिए आज मैं संजय जी उपाध्याय का धन्यवाद शुक्रगुजार हूँ कि उन्होंने आज विले पार्ले से इतना जो पद छोड़ा है, इसके लिए धन्यवाद देता हूँ और गणपति बप्पा मोरिया बोलता हूँ। दिवाळीपेक्षाही एक गणपती आणि दुसरा होळी। गणपतीला घरी जाण्यासाठी प्रत्येक कोकणी माणूस हा आसुसलेला असतो, ज्याला जाता येत नाही त्याचा मनाने तो तिथेच असतो, फक्त शरीराने इथे असतो। अशा माणसांची सोय इतक्या चांगल्या रीतीने झाल्याबद्दल मी उपाध्यायाबद्दल खरंच मनापासून आभार मानतो। आणि गोष्ट अशी आहे की तो खरा मनाने प्रसन्न होतो घरी गेल्यानंतर आणि गणपतीचं दर्शन झाल्यानंतर। जाताना आता ही सोय इतकी सुंदर झाली आहे, नाही तर त्याला जे लागणारे अनेक अडथळे वाटेत आहेत ते आता त्यांना होणार नाही, त्यामुळे त्यांना अनेक शुभाशीर्वाद मिळतीलच मिळतील आणि त्यांच्या पुढच्या कार्यात त्यांना यश मिळेल हे डेफिनेटली आहे। गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा
आप 50 बसें यहाँ पे छोड़ रहे हैं, क्या संदेश देना चाहेंगे? गणेशोत्सव हा कोकणासाठी फार मोठा सण असतो, पण यावेळी कोकणात जाण्यासाठी कसं जायचं हा एक मोठा प्रश्न असतो. बसेसचे भाडे 2000-3000 असे वाढले असतात आणि त्यावेळी सामान्य कोकणवासियांना गावात जाण्याकरता आम्ही विलेपार्ल्यातून 50 बसेसची व्यवस्था आज केली आहे. आज उद्या परवा असे 3 दिवशी आपण याच ठिकाणाहून बस सोडणार आहोत. एसटीचा संप होता तरीसुद्धा एसटी महामंडळाने आम्हाला या बस उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. हे बसचं नियोजन आम्ही 1.5 महिन्यापासून पूर्वतयारी करून केली होती. त्यासाठी 100 रुपये ॲडव्हान्स घेतले होते आणि या सगळ्यांचा उपयोग आम्ही आदिवासी मुलांच्या अनाथालयासाठी करणार आहोत. ही सुद्धा याच्या मागे भावना आहे. सर, जिस तरह से आज आप कोकणवासियों के लिए यहाँ पर बस छोड़ी जा रही है, कितनी बसें छोड़ी जा रही है और आज ही है या फिर आपके द्वारा आगे भी इस तरह की बसें छोड़ी जाएंगी? भाजपा पार्टी की तरफ से होगा या कोकण के लिए गणेशोत्सव एक बहुत बड़ा उत्सव और कोकण जाने के लिए उतनी ही बड़ी समस्या, और उसके लिए भारतीय जनता पार्टी मुंबई की ओर से 750 से अधिक और केंद्र सरकार की ओर से 450 से अधिक ट्रेन, विशेष ट्रेन कोकण के लिए उपलब्ध करा के सरकार ने सामान्य नौकर वर्ग को गांव जाने के लिए सुविधा उपलब्ध कराई है. और विलेपार्ले से भी आज हम 50 बस कोकण के लिए छोड़ने जा रहे हैं. ये एक बहुत बड़ा रिलीफ सभी भक्तों के लिए है. सुरक्षा को लेकर कितना ध्यान दिया जा रहा है और किस तरह की सुविधाएं आपकी तरफ से उपलब्ध कराई जाएंगी बसों में? नहीं, बसेज आप देख रहे हैं कि दिन के समय एक अच्छे जगह पर, जहाँ पर किसी प्रकार की अव्यवस्था नहीं है. मानसून बरसात हो तो शेड की व्यवस्था भी है. 5 बजे के पहले सभी लोग अपनी बस में बैठ गए हैं. दिन रहते ही हम सभी बसेस को रवाना करने वाले हैं. शासन ने टोल नाका से लेकर रास्ते की चिंता की हुई है और इन भक्तों का प्रवास सुखमय होगा, सुखद होगा, सुरक्षित होगा, ऐसी हम भगवान के चरणों में प्रार्थना करते हैं. विपक्ष जो जिस तरह से शिवाजी की जो मूर्ति टूटी है उसको लेकर जिस तरह से विरोध कर रही है और जूता मारो आंदोलन कर रही है, इसको लेकर आप क्या कहना चाहेंगे? छत्रपति शिवाजी महाराज हमारे आराध्य हैं. आज मैं यहाँ खड़ा होकर बोल रहा हूँ, अगर महाराज नहीं होते तो हम नहीं होते, ऐसा मेरा मत है. उनका मूर्ति का टूटना ये दुर्भाग्यपूर्ण है. इस घटना के लिए हम माफ़ी मांगते हैं. हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने भी जब मुंबई में आए तो अपने भाषण की शुरुआत उन्होंने कहा, अगर हमसे गलती होगी तो महाराज के चरणों में एक बार नहीं तो 1000 बार माफ़ी मांगनी पड़े तो हम माफ़ी मांगेंगे. यह घटना दुर्भाग्यपूर्ण थी. हम छत्रपति शिवाजी महाराज की माफ़ी मांगते हैं और उस स्थान पर एक भव्य, दिव्य और युवकों को प्रेरणा दे इस प्रकार का फिर से उनका मूर्ति की स्थापना हम करने जा रहे हैं. विपक्ष अपनी राजनीति करता रहे. चुनाव है, विपक्ष के पास राजनीति के सिवाय पर्याय नहीं है. लेकिन शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज हमारे लिए राजनीति का विषय नहीं, हमारे लिए श्रद्धा का विषय है और हम उनको सामने माफ़ी मांगने में, उनको नमन करने में अपना अभिमान रखते हैं. काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतंय प्रवासात? खूप छान वाटलं. आम्ही विजयबाईंनी आम्हाला नंबर दिला होता आणि त्यांनी आमचं काम तिकीट मिळवून दिली आणि त्यांना मी पर्सनली जाऊन पण थँक्यू म्हणून आले आणि सांगितलं तुम्ही खूप पुण्याचं काम केलं आहे सगळ्यांनी मिळून जे केलं ते. आणि आम्ही आता देवरुखला जाणार, कोसुमला उतरणार, पण आम्ही पार्ल्याहूनच बसले, पार्ल्यातलीच होतो आम्ही. आजी काय वाटतं? चांगले आहे बाबा, आनंदाची गणपती दर्शनसाठी गणपतीसाठी जातो. नाही वाढत तरी चालेल, ठीक आहे. भारतीय जनता पार्टी आणि कोकण कष्टाच्या वतीने विलेपार्ल्यातील चाकरमान्यांसाठी 50 बस कोकणासाठी आज आपण रवाना करत आहोत. या कार्यक्रमासाठी आज आपल्यामध्ये अनेक वर्षापासून माझ्याबरोबर सहकार्य करणारे, साथ देणारे अनेक लोक इथे उपस्थित आहेत. मी विशेष आभार व्यक्त करतो
माननीय जयंतराव देशपांडेजींचं, डॉक्टर जोशीजींचं जेव्हा राजकारणात काम करायला सुरुवात केली विलेपार्ला पोलीस स्टेशनमध्ये सर्वात पहिलं त्यांची गाठ झाली असे आमचे रिटायर एसीपी, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक श्री गिरीश अनावकर साहेब आणि मुंबई भाजपचे आमचे सगळे पदाधिकारी. अमरजीत मिश्र, आम्ही एका शाळेत शिकलो आणि एका शाखेत स्वयंसेवक म्हणून खेळलो आणि आज भाजप मुंबईचं काम करत आहोत. अनावकर साहेब, 1.5 महिन्यापूर्वी कोणत्या देशपांडे, अजित पितळे, दीपेशने सांगितलं की कोकणात जाताना बसचे रेट 2,500 3,000 असे लावले जात आहेत, तर आपण पार्ल्यात यावेळी बसची संख्या वाढवली पाहिजे. 1.5 महिन्यापूर्वी नियोजन करून या बसचं बुकिंग आम्ही घेतलं, प्लॅनिंग व्यवस्थित झाली आणि 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख अशा 3 दिवशी आपण इथून बस सोडणार आहोत. पण कालपासून एसटीची जी स्ट्राईक होती त्यामुळे बसेस आपल्याला भेटणार की नाही भेटणार ही धाकधूक होती. रात्री सिद्धिविनायकाच्या चरणी जाऊन प्रार्थना केली की देवा, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अव्यवस्था होऊ नये. सकाळी उठून मुंबईचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांना मी विनंती केली, आंदोलन करणारे नेते आपले आहेत, त्यांना सांगा आंदोलन आपण नंतर करू शकतो, पण उत्सवाच्या वेळी ब्लॅकमेल जर केला तर गणेश भक्ताचे हाल होणार आहे. आणि आशिषजीने सुद्धा फोन करून आपल्याला बस मिळेल याची काळजी घेतली आणि 10:30 वाजता आज सुटणारी 17ची 17 बस आणि मुंबईसाठी 100 बस एसटी महामंडळाने आपल्याला उपलब्ध करून दिली. अनेक वेळा या बसेस उशिरा येतात, पण आज दुपारी 3 वाजता या बसेस आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. मी सर्व चालक आणि कंडक्टर त्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही रात्रभर बस चालून आणलं, सकाळी बसमध्ये तुम्ही झोपले आणि आम्ही पार्लेकरांसाठी तुम्ही इथे बस घेऊन आलात. आम्ही आपले ऋणी आहोत, आपले आभारी आहोत आणि आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की आंदोलनामध्ये ज्या तुमच्या मागण्या आहेत आम्ही तुमच्या बरोबर आहे. तुमचा पगार वाढला पाहिजे, तुम्हाला सुविधा भेटली पाहिजे, हे सर्व पार्लेकरांचं, चाकरमान्यांचं म्हणणं आहे. आम्ही तुमच्या विरोधात नाही, पण आंदोलन असताना सुद्धा तुम्ही आज जो पुढाकार घेतला आहे त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत, तुमचे आभारी आहोत. आणि एवढंच नव्हे तर जयंतराव, भारतीय जनता पार्टी मुंबईतर्फे 750हून अधिक बस कोकणवासियांकरता या 3 दिवसात सोडणार येणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे आम्ही 350 स्पेशल ट्रेनची मागणी केली होती, पण त्यांनी 2 दिवसात आम्हाला 350च्या ऐवजी 459 रेल्वे कोकणाकरता दिली. आणि विशेष म्हणजे अनावकर साहेब, आपण सांगितलं मला तिकीट दिली तर मी पण जाईन, पण वेस्टर्न रेल्वेवाल्यांना त्रास व्हायचा. आता बँड्रातून ट्रेन सुटते, बोरीवलीला जात आहे, अंधेरीमध्ये सुद्धा स्टॉपेज दिला पाहिजे यासाठी आम्ही मागणी केली आहे, ज्यामुळे आपल्याला दादरला ट्रेनसाठी जावं लागणार नाही. हे एक नवीन उपक्रम मोदीजीने आपल्याला सुरू करून कोकणवासियांना एक भेट दिलेली आहे. उद्या दादर रेल्वे स्टेशनवरून भारतीय जनता पार्टी मुंबईची भाजपा मुंबई एक्सप्रेस ही कोकणाकरता सुटणार आहे, जाणार आहे.